महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक जिल्हा सध्या एका भीषण संतापाच्या लाटेत होरपळतोय. मुंगसरे मातोरी येथे शेतकरी महिलांवर झालेल्या कथित अमानुष अत्याचारानंतर आता आंदोलनाचं रान पेटलंय. पोलीस अधिकारी घरात घुसून मारहाण करण्यासाठी आहेत का, असा सवाल विचारत आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आणि ग्रामस्थांचा जनक्षोभ उसळला. 2 मे रोजी मुंगसरे मातुरी परिसरात पोलीस कारवाईच्या वेळी शेतकऱ्यांच्या घरात घुसून महिलांशी गैरवर्तन, मारहाण केल्याचा गंभीर आरोप होत आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकार या प्रांताधिकाऱ्यांचं करायचं काय? आज 4 मे रोजी छावा क्रांतीवीर सेना आणि हजारो शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निदर्शने केली. दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो तुमचा गुलाम नाही. जर प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या घरात घुसून माता भगिनींवर हात उचलणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. या अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे, अन्यथा संपूर्ण नाशिक जिल्हा जाम करू असा इशारा छावा क्रांतीवीरचे करण गायकर यांनी दिला. आमच्या मागण्या हक्काच्या प्रांत अधिकारी निलंबन. एकीकडे आंदोलकांचा आक्रमक पवित्रा आणि दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर होत असलेली हालचाल यामुळे वातावरण कमालीचं तणावपूर्ण झालं आहे. महिलांच्या सन्मानासाठी संपूर्ण शेतकरी समाज एकवटलाय. दोषींवर कारवाई होणार की शेतकऱ्यांचा हा आक्रोश आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.